हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी जय पॅलेस्टाईन असा नारा दिला आणि हा नारा त्यांना किती महागात पडू शकतो तर त्यांची खासदारकी सुद्धा रद्द होऊ शकते। भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दुसऱ्या देशाचा जयकार करणं हे अतिशय नीच कृत्य आहे। असदुद्दीन ओवैसी हे स्वतः एक बॅरिस्टर आहे, उच्च शिक्षित आहेत। पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे, ज्या युद्धामध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनच्या चिंध्या उडवल्या आहे। पॅलेस्टाईनची परिस्थिती खूप नाजूक आहे, खूप चिंताजनक आहे। यावर ओवैसी यांनी चिंता व्यक्त केली असते सभागृहामध्ये तर ठीक होतं, पण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी जय पॅलेस्टाईन असा नारा दिला आणि भारतीय कलम 102 अनुसार जर एखाद्या सदस्यांनी दुसऱ्या देशाप्रती निष्ठा व्यक्त केली संसदेमध्ये तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। तर ओवैसी यांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे किंवा ओवैसी यांनी सभागृहाची माफी मागून हे प्रकरण मिटवलं पाहिजे। आपलं काय मत आहे कमेंट करा।